गेल्या 10 वर्षात आमदारांनी विधानसभेत तोंड सुद्धा उघडलेलं नाही. मी उभारणार नाही असं जाहीर करून सुद्धा पक्षानं सुधीर गाडगीळ यांच्यावर जबरदस्तीनं उमेदवारी लादली आहे. यांना स्वतः निवडून यायची शाश्वती नाही. तो माणूस आज विधानसभेसाठी उभा आहे. पक्षानं त्यांना उभं केलंय. त्यामुळं यांना निवडणुकीसाठी उभाच राहायचं नव्हतं. त्यांना आपण कसे निवडून देऊ शकतो असा घणाघाती टोला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्या सभेत दिलाय. सांगलीतील 100 फुटी रस्त्यावरील पाकिजा मशिदीसमोर जयश्री मदन पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर पूजा पाटील, सोनिया होळकर पाटील, सत्यजित पाटील, संग्राम पाटील, माजी नगरसेवक फिरोज पठाण, आयुब पठाण, युनुस महात, निरंजन आवटी, माजी महापौर किशोर शहा, कय्यूम पटवेगार, सिकंदर जमादार, आरपीआयचे किरण कांबळे, महावीर कागवाडे, वंचितचे नितीन सोनवणे आदींसह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.